इथे पुढे आहे, हे घे, सारंग सरांचा हात। बरं पुढे इथे नाही। सारंग सर तुमचा हात द्या, ठीक आहे? हे सारंग सर आहेत? नाही। बरं ठीक आहे। मम्मा नाही तो नव्हता, हा घे। ह्याच्या आधीचा हात हा नव्हता, हाच होता। सारंग सर। झालं? गुड। अहो मी आलेच। आता कोणाचा नंबर? मग आता तुझा नंबर आहे। मी तिलोत्तमा, ट्रूथ का डेअर? ट्रूथ। थांबा थांबा थांबा, सावली वहिनी नाही म्हणते। सावली वहिनी, सावली वहिनी आहे ना? थांब मी घेऊन येतो, थांब। तू तरी येशील का वेळेत? मग तू येतो? नाही। सावली, कोणाचा फोन होता? माईंचा। का फोन केला होता? ते सावली वहिनी, आलो आलो, चल चल ये ना, किती वेळ? तिलोत्तमा, आज एवढ्या दिवसांनी आपलं अख्खं कुटुंब एकत्र आहे, तर आता ह्यांच्या समोर सांग की तुझ्या मनातली अशी कुठली इच्छा आहे का की जी अजून पूर्ण झालेली नाही आणि ती पूर्ण व्हावी अशी तुझी कळकळीची इच्छा आहे? आहे ना, नक्कीच आहे। तुम्हाला माहितीये का, सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे। आई काल काय म्हणाली आठवते ना? काय? विसरली, सगळं विसरली। अगं आई बाबा 25 वर्षांपासून वाट बघतायत, आता तर माझ्या लहानपणीचा फोटो घेऊन बसलेत ग ते। काय वेळ आली यार त्यांच्यावर। मला कळतं तुमची गाडी कुठे जाते ते। मग बस ना गाडीत। गप्प बसा। हे बघा, ह्यासाठी विठुरायची इच्छा असली पाहिजे। माझी वेळ विठुरायाची नाही ग, तुझी आणि माझी इच्छा असली पाहिजे। पाणी देऊ मी? नाही नाही, पाणी नको। मी हे सांगायला आलो होते तुम्हाला की मी आणि बाबा जरा 2-3 दिवस कुठेतरी बाहेर गावी जाऊन येतोय। काय? हा म्हणजे काय, आता इतकी वर्ष आम्ही काम करत होतो, मेहनत करत होतो, कुठेच बाहेर गावी वगैरे गेलो नाही फिरायला। म्हटलं आता रिटायर झालो तर करून घ्यावी सगळी हाऊस मौज, म्हणून जाऊन येतोय। तुम्ही काळजी घ्या स्वतःची। आम्हाला अलीकडे झेपत नाही ना दगदग, वय झालं ना आमचं। येतो आम्ही। शेंगदाण्याचे लाडू आहेत, आधी सांगितलं असतं तर अजून काहीतरी करता आलं असतं ना मला। अगं कशासाठी कष्ट घेतेस? आणि तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही असं बाहेर निघताना मी नेहमी काहीतरी देत असते, आणि शेंगदाण्याचे लाडू बाबांना आवडतात, प्रवासात होतील ना खायला। निघाला तुम्ही? हो। अरे आता जाऊ द्या आम्हाला, हा? आणि घराकडे नीट लक्ष ठेवा। बोलवू सगळ्यांना मी? नाही अजिबात नाही, आम्ही निघतो। चल, मी येतो सोडायला। अजिबात नाही रे, काय चाललंय तुम्हा लोकांचं? सारंग, आमच्याकडे गाडी आहे, आम्ही जाऊ, आणि तुम्हाला सुद्धा उशीर होत असेल ना, जा तुम्ही ऑफिसला जा, शांतपणे कामं करा, आणि आम्हाला अडकवून ठेवू नका। तुम्ही सुद्धा आमच्यामध्ये अडकू नका, मोकळं करा आम्हाला। आणि काल जे काय आपलं बोलणं झालंय त्यावर नीट विचार करा।
काय बबलू? नाही नाही, मला थोडा वेळ लागेल. अरे ते नाही, घराकडे लक्ष ठेव, यांच्याकडे लक्ष ठेव. हं? ठेवतो. जा. महाबळेश्वर महाबळेश्वर महाबळेश्वर. नीट राहा. हा? अगं अगं पाया पड. पाया पडते. आई सांभाळून जा. हा तुम्ही काळजी घ्या सगळं. हो. चल काढा. काय मग विचार करा. चल विचार करू. गप्प बसा. अगं चल ना. काय? नीलला फोन करून विचारतो. सारंग बोल. विचार केलास का? अहो. अरे नाही नाही, येतोयस का? अरे नाही, तू जा पुढे. हा बरं बरं ठीक आहे, जातो आम्ही पुढे. तो पण म्हणतोय विचार करा. करूयात विचार. गप्प बस. अगं सावली ऐक ना. हीच ती वेळ आहे ऐश्वर्या. नीलशी असं सारखं भांडून चालणार नाही. मला त्याचं मन जिंकून घेतलं पाहिजे. एकदा का तो मुठीत आला की तो स्वतःहून मला माझं स्थान मिळवून देईल या घरात.